जे काही नुकसान काल काय परवा जे काही वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये जे काही विविध ठिकाणी नुकसान झालं आहे त्याची माहिती आमच्या तहसीलदारांनी आत्ताच आमच्यासमोर ठेवली. पंचनाम्यांच्या अनुसार जवळपास 25 लाखाचं नुकसान असं ते दाखवत आहेत. माझ्या दृष्टिकोनातून झालेलं नुकसान जे का आता पाहायला मिळते त्याच्यापेक्षा ते कमी असं मला तरी दिसतं आहे आणि म्हणून त्या सगळ्यावर मी कलेक्टर मॅडम आणि प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल जेणेकरून जवळपास 100 जागी नुकसान झालेलं आहे अशी माहिती प्राथमिक त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार शासनाच्या निकषामध्ये बसून जास्तीत जास्त कसं त्यांना मदत करता येईल. काही गोष्टी निकषाच्या पुढे पण जाऊन विचार करायला लागतं कारण का सगळ्याच गोष्टी निकषामध्ये बसून देता येत नाही. शेवटी लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आधार द्यायला पाहिजे, सरकार म्हणून मदत द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही जेवढं जास्त मदत करू शकतो या दृष्टिकोनातून मदत करण्याची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आमदार साहेब केसरकर साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष सगळेच आमची ही पूर्ण टीम आम्ही जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही पावलं टाकणार आहोत.